open the components folder and create a list of employee. The list employee component. List employee component. Yes. And create a list employee component using a class component. क्लियर? तुम्ही जर आता इथे जर आलात ना तुम्हाला कळेल नव्हतं. आता आपण इथे येऊया कंपोनंट्स. राईट, कंपोनंट्स. जर तुम्ही आता इथे असेल काय म्हणा रिॲक्ट, काय म्हणा फ्रॉम, दोन्ही पद्धतीने करून आपण फंक्शन कंपोनंट पण करूया. काय म्हणा लिस्ट एम्प्लॉई कंपोनंट एक्सटेंड्स, डायरेक्ट कंपोनंट केलं तर चालेल. याच्यात आता लिहा काय कन्स्ट्रक्ट, काय लिहा बरोबर. कन्स्ट्रक्टर मध्ये काय म्हणा is dot static. Employee colon bracket. Render. क्या माने? Dash of, right? जर तुम्ही आला तर बघा इथे div h2 इथे काय म्हणा एम्प्लॉई लिस्ट ऑफ h, बरोबर. आता div त्याला आपण सध्या क्लास इक्वल्स टू टेबल कंटेनर काय म्हणा कंटेनर. याच्यात आता लिहा असं काय टेबल. नंतर आपण बुटस्ट्रॅप वगैरे वापरू याच्यात डेटा कसा आणायचा ते बघू. या स्लॅश यात काय काय म्हणा th, काय th export default list आता याच्या खाली तुम्ही इथे या, याला आपण नॉर्मली टेबल हेडिंग म्हणलं तरी चालेल. टी हेड, बरोबर, स्लॅश ऑफ टी हेड. आता इथे लिहा काय टी बॉडी स्लॅश ऑफ, बरोबर.
आता टी बॉडी मध्ये ना तुम्हाला हा जो लिस्ट कंपोनंट आहे हा ट्रॅव्हल करायचा, नंतर सांगतो मी कसं करायचं. आपण ऍरे घेतोय, मग इथं आपण याला आता इथं आपण JSX मध्ये कोड लिहायला पाहिजे. काय JSX. आता तुम्हाला ऍरे ट्रॅव्हल करायला मॅप म्हणून फंक्शन असतं. ऍरे मध्ये काय मॅप असं, दिस डॉट स्टेट डॉट एम्प्लॉई डॉट मॅप इथं असेल एम्प्लॉई arrow functions. एम्प्लॉई डॉट इथे जर तुम्ही आलात ना इथे आले आहेत TR स्लॅश ऑफ TR स्लॅश ऑफ TR इथे तुम्हाला काय करायचंय TD स्लॅश ऑफ इथे TD मध्ये एम्प्लॉई डॉट नेम. मी कसं घ्यायचं सांगतो. जेएस ऑब्जेक्ट बनवायचं आपल्याचं. एरर वगैरे आलं तर गुगल करावं लागेल एखाद्या वेळेस. एम्प्लॉई डॉट नेम इथं काय म्हणा एम्प्लॉई डॉट ईमेल आणि एम्प्लॉई डॉट एवढंच आहे ना आपल्याकडे आयडी पण बघू आपण. बस सध्या तरी आपल्याला एवढंच करायचं. पहिलं डी ड्राईव्ह इथे गेलो काय मोठ्या ना असते ना. लिस्ट एम्प्लॉई कंपोनेंट ऑफ आता आपल्याला काय करायचंय माहिती आहे का, हा लिस्ट एम्प्लॉई कंपोनेंट जो आहे त्याला ऍप मध्ये इंटिग्रेट करायचं. क्या म्हणा रिएक्ट फ्रॉम इम्पोर्ट रिएक्ट फ्रॉम रिएक्ट बरोबर लेफ्ट एक्सपोर्ट बरोबर एक्सपोर्ट डिफॉल्ट. इज क्लिअर एक्सपोर्ट डिफॉल्ट क्लिअर. आता याला कसं राहील रिटर्न आहे ना, याला रेंडर फंक्शन असतं का, फंक्शन कंपोनेंट रेंडर लिहायची गरज आहे का. आता इथं काय म्हणा लिस्ट एम्प्लॉई डॉट स्लॅश है ना, 2 डॉट झाला काय म्हणून लागेल कंपोनेंट स्लॅश लिस्ट एम्प्लॉई कंपोनेंट डॉट जेएस रिटर्न काय लिस्ट क्या प्रॉब्लम है नेम ईमेल सध्या आपण याला असंच ठेव नेम ईमेल
कोणत्या ऍक्शन table width equals बरोबर. तर आपण नंतर बघू कसं करायचं. UI आपण नंतर डिझाईन करू, आधी फक्त काय करू, डेटा फेच करू. तुम्हाला काय करायचं, हे तुमचा UI तर बनला. बरोबर ना. हा UI काय झाला तुमचा इथे, ठीक आहे. एक्सपोर्ट डिफॉल्ट. Once we create a UI component, right, after that you can create a right service for call a REST API. एकदा तर तुमचा UI कंपोनंट जर बनला तर तुम्हाला काय करायचं, REST API कॉल करायला काय करायचं, सर्व्हिस करायचं. राईट. माझा सर्व्हिस तुम्हाला कॉल करायचं, सर्व्हिस कॉल करताना तुम्हाला लायब्ररी इन्स्टॉल झाली की नाही चेक करायचं, Axios आपलं इन्स्टॉल आहे का नाही, तर सर्व्हिस त्याशिवाय कॉल होणार नाही. सर्व्हिस काय, क्लास आहे, इन्स्टॉल झालंय आपलं, बरोबर आहे. बेसिकली व्हॉट इज मीनिंग ऑफ अ सर्व्हिस हियर, वी कॅन से वी हॅव अ क्वेश्चन, व्हॉट इज service in React. Basically विचार जर केला ना, service in a React is a service is a class present in okay, Java, or service is a JavaScript class which is used for service is a JavaScript class which is used for service is a JavaScript class which is used for call a REST API, right? And for that we installed a Axios library. Yes or no? Axios library. So here that we want to create a service for, we want to create a service for call a get API of a Spring Boot which return data from a database tables. Yes or not? Here आता काय करा बघा, आता बघू आपण how to create a service.
and call काय REST API of Spring Boot. सर्व्हिस कशी कॉल करणार आणि स्प्रिंग बोटचा REST API कॉल कसा open services folder and create new JS file name as employee and create a class in this file name as employee service and call REST API in the call REST API. तुम्ही आता इथे तुम्हाला काय करायचं आता using REST API using Axios library. Axios library. इथं import AXIOS Axios import Axios from Axios. इथे लिहायचं const employee underscore base underscore right इथं आता असं लिहा http://localhost:/API/v1/employees. क्लिअर अशी URL राहू दे. आता याचा अर्थ काय स्प्रिंग की आपण काय केलं कंट्रोल लेवलला API दिल्या URL आणि मध्ये हे एम्प्लॉईज जो API कॉल करायचा तो इथं राहू दे. मग नंतर याच्यामध्ये काय लिहा क्लास काय म्हणा एम्प्लॉई सर्व्हिस गेट एम्प्लॉई आणि फक्त इथं काय करायचं तुम्हाला हे बघा असं लिहायचं AXIOS गेट इनबिल्ट मेथड याची recap export काय default new of employees याचा फक्त ऑब्जेक्ट बघा म्हणजे Axios ना आपण गेट मेथड याच्या आधी फॉर्म मध्ये पण वापरलेली तीच मेथड आहे. ही गेट मेथड कोणती मेथड आहे फॉर्मची मेथड आहे जे आपण करतो तीच मेथड आहे. Yes or no? Employee base underscore URL. आता फाईलला सेव्ह ॲज करा employee service.js employee service.js कळतंय a note if you think about above we create own class name as okay employee service and define one method in it name as okay get it and in this method called Axios dot basically get method समजायला ना तुम्हाला basically get is method of Axios and which is responsible for call get REST API and fetch data from a server. आता हे झालं. आता once we create a service
once we create a service, you have to call that service in a component. Once we create a service, we have to call that service in a once we create a service, we have to call that service in a once we create a service, we have to call that service in a तुम्हाला ती सर्व्हिस कुठे कॉल करायचं कंपाऊंडला कॉल करायचं. Is it clear or not? Compound. So you can call a service in a component. In a component life cycle method. Name. Component did. Is called life cycle. Component did mount. कुठे कंपोनंट डीड माउंट मध्ये तुम्हाला ही मेथड कॉल करणार आहे, सर्व्हिसला कॉल करणार आहे, बरोबर आहे. कुठे कंपोनंट डीड माउंटच्या मध्ये. आता कंपोनंट डीड माउंट मध्ये तुम्ही काय करणार, तर प्रॉमिसेस वापरावं लागेल आपल्या. काय प्रॉमिस, जेएस मध्ये प्रॉमिस बघितलं. मग तुम्ही आता इथे या, इथे इथं तुम्हाला काय करायचंय, रेंडच्या वरती यायचं. पुढे यायचंय रेंडरच्या वरती आणि ती मेथड लिहायची कोणती, कंपोनंट डीड माउंट, आणि त्याच्यामध्ये सर्व्हिसला काय करायचंय, कॉल द्यायचंय. कळतंय ना. कंपोनंट डीड माउंटला काय करायचं आणि सर्व्हिसला काय द्यायचं, तुम्हाला तिथे कॉल द्यायचा. इज इट क्लिअर. तुम्ही आता इथे या, इथे काय करा, रेंडर मेथड पुढे आपली इथे असेल कंपोनंट डीड माउंट, बरोबर आहे. आणि इथे तुम्हाला असं लिहायचं सर्व्हिस इम्पोर्ट. काय म्हणा, एम्प्लॉई सर्व्हिस इम्पोर्ट एम्प्लॉई सर्व्हिस डॉट स्लॅश services employee service dot employee service from dot slash services slash employee service dot. आणि मग तुम्हाला इथं काय करायचं, आता इथं जर तुम्ही आला तर इथं तुम्हाला असं करायचं काय, एम्प्लॉई सर्व्हिस डॉट. आता याचा ऑब्जेक्ट आपण इथं ऑलरेडी बनवलेलं बघितलं आहे ना, एक्सपोर्टला एम्प्लॉई सर्व्हिस डॉट. याची कोणती मेथड आहे, कोणती मेथड आहे, गेट एम्प्लॉई. यू हॅव टू क्रिएट गेट एम्प्लॉई डॉट. आता प्रॉमिसेस वापरा, देन वापरा. देन मध्ये तुम्हाला इथं असं लिहायचं रिस्पॉन्स एरो फंक्शन्स. आता ही जी मेथड आहे रिस्पॉन्स, ही जी मेथड आहे ना, हे बघा, ही रिटर्न काय करायला लागली, गेट मेथड कडनं रिस्पॉन्स. ही मेथड रिटर्न काय करते, रिस्पॉन्स. मग हा रिस्पॉन्स तुम्ही इथे रिटर्न करेल आणि मग तुम्हाला इथून आलेला जो रिस्पॉन्स आहे तो इथे टाकायचा. इथे नंतर समजा दिस डॉट काय एम्प्लॉई कोलन रिस्पॉन्स डॉट डेटा, बस रिस्पॉन्स डॉट डेटा. फाईलला काय करा, सेव्ह. आता हे तुम्ही असं करा. आता जस्ट तुम्ही सर्व्हर साईडला हे करणार, नंतर एक्सप्लेन करतो मी तुम्हाला. आता येथे एरर येणार, स्टेट. ऍक्च्युली हे इथे जर तुम्ही जर आलात जावास्क्रिप्टचा ऑब्जेक्ट, आता हे तुम्ही केलं इथे, हे खरं आहे. आता हे याचं एरर काय ते सांगतो मी तुम्हाला. हे क्रॉस ओरिजिनचा एरर आहे. हा जो एरर आहे कायचा, क्रॉस ओरिजिनचा. इथे या. आता इथं कसं माहिती हे सांगतो, प्रॉमिस आहे, ही मेथड रिटर्न करायली ना, मग हा इकडनं रिस्पॉन्स आपण इथे घेतला आणि हा जो दिस जो स्टेट आहे एम्प्लॉयमेंट डेटा आलाय ना,
हा इथं तुम्हाला फक्त आता काय करायचं आहे लक्षात घ्या. इथं जी URL आपण कॉल केली आहे ही बेस URL आहे. याचं नाव काय दिलं आपण एम्प्लॉईज. काय नाव दिलं एम्प्लॉईज. हे बघा इथं तुम्हाला हे कट करायचं आहे राईट. इथं असं स्लॅश API/version1 आणि हिचं नाव काय आहे View employee. You have to copy it and to paste. API म्हणजे कंट्रोलरचं नाव काय कंट्रोलरची URL काय API V1 याच्यामध्ये कोण आहे View employee. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंग बूटला काम करणार इथं फक्त एक अॅनोटेशन टाकायचं @cross origin म्हणायचं. तिकडं मी नंतर लिहून देतो तुम्हाला काय असतं क्रॉस ओरिजिन. आणि क्रॉस ओरिजिन मध्ये असं लिहायचं ओरिजिन्स http://localhost:3000. आता हा जो आहे 3000 जो आहे ना हा जो 3000 आहे हा कोणाचा पोर्ट नंबर हा रिॲक्टचा आहे म्हणजे रिॲक्टला क्रॉस करतोय असं होतं. आता आपण काय करूया एकदा रन करूया म्हणजे तुम्हाला आयडिया होऊन जाईल मला काय म्हणायचं. आता सध्या आपण टेम्पररी कलेक्शन वापरतोय कळतंय ना. त्याच्यामुळे आधी आपल्याला पोस्टमन मधून कलेक्शनला डेटा ऍड करावा लागेल आणि मग तो आपल्याला इकडे शो बघूया. मायक्रोफोन गौरी गावडे मायक्रोफोन प्लीज. आता इकडे एरर गेला काय आहे ते बघावं लागेल. गेला ना येस सर नॉट. आता इथे काय डेटा दिसत नाहीये ते हॅलो सचिन इकडे का नाही कारण आपण जो बॅकएंडला जो इथे कलेक्शन जो वापरला या कलेक्शनचा काय डेटाच नाही ना. आता इथून पोस्टमन थ्रू डेटा काय करावं लागेल ऍड करावं लागेल मग तो डेटा तिकडे दिसला पाहिजे बरोबर. मग आता मग आपलं पोस्टमन थ्रू डेटा ऍड करायची गरज नाही मग आपल्याला तिकडून डेटा घ्यावा लागेल फॉर्मवरून आपण डेटा घेऊया. फॉर्मवरून काय घेऊ डेटा घेऊ आपण. हे कळायला बेसिक काही नंतर तुम्हाला समजून सांगतो कसं आहे. व्हिडिओ पण रेकॉर्ड करून देतो तुम्हाला एक प्रॉपर हे एकदा बेसिक होते नंतर परत मी तुम्हाला स्प्रिंग बूटचा एक प्रोजेक्ट शिकवतो याच्यात. आधी मग स्प्रिंग डेटाचे पीस शिकवतो नंतर एक प्रोजेक्ट करू आपण त्यास पूर्ण प्रोजेक्ट रेकॉर्ड करून देतो चालेल. फक्त हे तुम्ही वाचून करा हे रेकॉर्ड करून देणार तुम्हाला बेसिक तरी एकदा रेडी करून माहिती व्हायला पाहिजे प्रो करायला पाहिजे.
आता फक्त एकदा हे चेक करूया आपण की इथं जे दिले आपण व्यवस्थित काम करतंय का. इकडं तर रिॲक्ट मध्ये काम करायला पाहिजे. येस, इथं तर प्रॉपर डेटा यायला लागलाय बरोबर. लोकल होस्ट कोण काय म्हणा नाही, इथं डेटा दिसायला पाहिजे, दिसत नाही. एरर तर काहीच नाही. console.log. Yes. Your data आला इथे बाय 01 राईट. डेटा प्रॉपर आला. फक्त प्रॉब्लेम काय आता तो इथे दिसत नाही. इथं काय होत नाही, तो डिस्प्ले नाही होत. डिस्प्ले काय होत नाही तर ते फक्त आपल्याला बघावं लागतं. कॉन्टॅक्ट नाही चुकीचा डेटा आलाय बहुत. डेटा आलाय शो करण्यात. हा तेच. नेम आणि आयडी नेम सॅलरी फिल्ड चुकीत दिलं का. आयडी इथं काय सही है. देखते हैं नंतर मी तुम्हाला समजून सांगतो ड्रॉ करून.
data in component date mount है ना, response dot डेटा आला आहे फक्त व्ह्यू होत नाही, कुठेतरी ते आपला प्रॉब्लेम असतो. इथे पण डेटा आलाय हा, ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट 3 ऑब्जेक्ट आले. रिस्पॉन्स मध्ये पण काय झालं, डेटा स्टोअर झाला. इथे डेटा दिसत नाही आहे प्रॉपरली. दिस डॉट स्टेट डॉट एम्प्लॉई इथं प्रॉब्लेम. रिस्पॉन्स डॉट डेटा बरोबर घेतलं ना पहिले, आयडी नेम सन, आयडी नेम आणि सन. ठीक आहे, आता फक्त आपण इथं काय करूया ना, एकच इथं हे ना प्रिंट करता इथं काय प्रिंट करूया, एम्प्लॉय. एम्प्लॉय मध्ये डेटा येते का, दिस डॉट स्टेट एम्प्लॉईज काय म्हटले, एम्प्लॉई इज नॉट डिफाईन. दिस डॉट स्टेट डॉट बरोबर आहे ना. अरे फेच करलं हेच राहत. डेटा इथं पण आलाय, पेपरला काय इश्यू, डेटा कॉपी झालाय. दिस डॉट एम्प्लॉई टेंडर्स टू कारण मॅप फंक्शन असं होतं, दिस डॉट स्टेट डॉट एम्प्लॉई डॉट
असे ऑब्जेक्टिव्ह नाही. Atom price डिस्टेटची गरज नाहीये. तो वरती इथे पॅरामीटर घेतलायच ना. इथं आपण आता काय करूया, लेट size equal to this dot state dot employee dot length. Console. UN रेंडर मध्ये आहे ना, रेंडरच्या बाहेर. साइजेस बरोबर डेटा आलाय, डेटा आलाय त्याच्यात. आता आपण इथं काय करूया, इथं यायला तर इथं प्रॉब्लेम काय, नॉर्मल फॉर लूप चालणार नाही, तो ऍज इट इज दिसेल. तर इथं काय आपल्याला तो डेटा काय करायचा आहे, शो करायचं. इथं असं आपण नॉर्मल फॉर वगैरे नाही लिहू शकतो. डेटा इक्वल असं पुढे लिहिलं ना एक शो, याच्यामध्ये आपल्याला तो फंक्शनच घ्यावा लागेल. कुठला, दिस डॉट स्टेट डॉट एम्प्लॉई डॉट काय मॅप, बरोबर आहे. दिस डॉट स्टेट डॉट एम्प्लॉई डॉट. याच्यामध्ये arrow functions याने काय घ्यावं लागेल आपल्याला, arrow function. tr tr काय म्हणा, ed बरोबर 1 2 3 4.
E dot ID. याची गरज नव्हती ॲरोची. E dot E dot H. सुंदरराव H. कळालं का? आता हे इकडनं डेटा कुठून आला हा? हे वेगळं रिॲक्टचा वेगळा प्रोजेक्ट आहे, स्प्रिंग बूट वेगळा आहे. आता तुम्ही आता इथं आणखीन एखादा ऍड करा इथल्या. अच्छा, आता इथं आपण डेटाबेस पण लावू शकतो, कळतंय ना? येस सर. कळतंय का? आता इथं आपण काय केलंय, सिंपल आहे. इथं आपण काय केलं, सिंपल आहे. सर्व्हिस मध्ये काय केलंय, सर्व्हिस मध्ये URL कॉल, बरोबर आहे. आणि हे URL ला डेटा काय व्हायला इथं बघा, ही जी URL आपलं रिटर्न काय करायची, येस. आणि ही जी API आहे ही काय करायची, एल मध्ये डेटा काय करायची, ऍड करायची. आपण जर फॉर्मवरून ऍड करूया, माझं हे कळलं का तुम्हाला? आणि ही जी सर्व्हिस जी आपण जी बनवली आहे सर्व्हिस, त्या सर्व्हिसला आपण कॉल कुठे केलंय, कंपोनंट मध्ये. कुठल्या मेथड मध्ये केलंय, कंपोनंट डेट. स्टेट व्हेरिएबलला कॉपी केलं, स्टेट व्हेरिएबल शो केलं. इज इट क्लिअर? येस ऑर नो? इट्स व्हेरी सिम्पल. आता हे बघा, आपण मेन गोष्टी काय वापरल्या, हे झालं आपलं. हा वर्क नाही का? Is it clear to everyone? Is it clear? आता बघा, इथं आपण मेन गोष्टी काय केल्या, note, when we want to call any service from a Spring Boot, any REST API, REST API from a Spring Boot application, we have to use this. Yes, we have to use @ cross origin annotations. Yes or no? @ cross. नाही जर वापरला तर आपल्या नेटवर्कचा एरर होतं. @ cross origin annotation. मग प्रश्न काय, व्हॉट इज @ cross origin? बेसिकली @ cross origin काय बघा, in Spring Boot we have CORS, which stands for cross origin. Cross origin resource sharing. I mean that host which is representing the UI and the host which serves the data, both are different. Means both
are running on a different host बघा, or that is server. बघा आता तुम्ही बघा स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन कुठे रनिंग मध्ये आहे, टॉमकॅट आणि रिॲक्ट नोड सर्व्हरला, समजतंय ना. इन सच वे, in such type of cases we may encounter this problem which running the application. Let us say we have one application in Angular in a React which runs on different hosts, and the backend application in a Spring Boot which runs on different hosts. So while making any request for data to the backend, we may encounter error. It is very common. It is very common and very well known term in Spring Boot. Right? And a Spring Boot provider would support, right, to configure this for any web applications, for any web applications or Spring. So we have to use @ cross and provider, right, host address of front end. Is it clear or not? Destination. म्हणजे हे करणं गरजेचं आहे. आता उद्या आपण काय करूया, इथे एक फॉर्म डिझाईन करू आणि फॉर्म मधून डेटा इनपुट करायचा आणि तो कुठे जाऊन सेव्ह झाला पाहिजे स्प्रिंग बूटला. म्हणजे आपण आता पोस्टमन नाही वापरणार, इथून डेटा इनपुट करायला पोस्टमन वापरलो. आता पोस्टमन वापरणार का नाही, आपण डेटा कुठून टाकणार, रिॲक्ट थ्रू, आणि तो कुठे गेला पाहिजे, स्प्रिंग बूटला गेला पाहिजे, त्या कलेक्शनला जाऊन स्टोअर झाला पाहिजे. ते उद्या करू. चालेल, हे कळलं तुम्हाला. हे वाचून करा, मुद्दाम रेकॉर्ड नाही करायचं, बेसिक वाचून करा, कळेल. बेसिक आयडिया क्लिअर झाली. म्हणजे रिॲक्ट आणि स्प्रिंग बूटला कनेक्ट करायला काय ऍक्सिओस म्हणून लायब्ररी ती वापर. करूया मीटिंग आहे. Recording stopped.